श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे हे बघणार आहे। वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे शुभ मानले जाते। घराचा उतार पूर्व उत्तर किंवा पूर्व उत्तर दिशेला असणे शुभ मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार घरातील रूम्स, हॉल, स्वयंपाकघर, स्नानगृह आणि बेडरूम एका विशिष्ट दिशेला असावे। वास्तुशास्त्रानुसार बैठकीची खोली वायव्य दिशेला असावी, कारण ही संपत्ती आणि समृद्धीचे क्षेत्र मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाजवळ हिरवी झाडे ठेवणे शुभ मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार बेडरूमसाठी आदर्श दिशा म्हणजे उत्तर दिशा, कारण त्या दिशेला करिअरशी संबंधित यश येते असे म्हटले जाते। वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा सुद्धा बेडरूमसाठी चांगली दिशा असते। वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या दिशेला वस्तू ठेवाव्यात हे देखील जाणून घेतले पाहिजे। घरापुढे, मागे, आजूबाजूला खड्डा असेल तर तो लवकरात लवकर भरा। घरासमोर कचऱ्याचा ढिगारा असेल, न लागणारी सामग्री ठेवली असेल किंवा चिखल व घाण पाणी साठले असेल तर ते लगेचच साफ करायला हवे। घरासमोर स्वच्छ जागा असणे चांगले। किचन किंवा डायनिंग रूम घराच्या पश्चिमेकडे नसेल तर आणि ती जागा बदलणे शक्य नसेल तर जेवण करताना तोंड उत्तर, पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे। घरातील नैऋत्य कोपरा कधीही रिकामा ठेवू नये, तेथे वजनदार सामान ठेवले पाहिजे। घरात पाणी साठवण्याचे स्थान उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असेल तर ईशान्य कोपऱ्यात जमिनीच्या आत पाण्याची लहानशी टाकी बनवावी आणि पाणी पिताना तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेत असायला पाहिजे। ईशान्य कोपऱ्यात स्वयंपाकघर, बेडरूम किंवा स्टोअर रूम असेल तर ती जागा तातडीने रिकामी करावी। तिथे देवाचे चित्र लावून पूजा अर्चना करा। स्वयंपाकघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल आणि ते बदलणे शक्य नसेल तर आग्नेय कोपऱ्यात गॅस ठेवून तेथेच स्वयंपाक बनवायला पाहिजे। जड वस्तू उदाहरणार्थ धान्याच्या कोठ्या, मोठी भांडी, लोखंडाच्या जाड वस्तू, रिकामे किंवा भरलेले गॅसचे सिलेंडर, कपाटे इत्यादी वस्तू पूर्व, उत्तर, ईशान्य कोपऱ्यात ठेवलेल्या असतील तर त्या उचलून नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवायला पाहिजे। तिजोरी, कपाट किंवा पुस्तकांच्या कपाटाखाली लोखंड किंवा दगडाचे टेकन लावले असेल तर ते काढून लाकडी टेकन लावायला हवे। तिजोरी नेहमी उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायला पाहिजे। घरात शयनकक्ष वास्तूच्या अनुरूप नसल्यास व त्याला बदलणेही शक्य नसल्यास अविवाहित मुलींनी उत्तर दिशेकडे झोपायला हवे आणि विवाहित जोडप्यांनी पूर्व दिशेच्या शयनकक्षात झोपणे टाळावे। ड्रेसिंग रूम नैऋत्य कोपऱ्यात नसेल तर वस्त्र बदलताना नेहमी तोंड उत्तरेकडे असायला हवे। घरात आग्नेय, वायव्य, नैऋत्य कोपऱ्यात आणि दक्षिण दिशेला नळ असेल आणि नळाची पाईपलाईन सुद्धा त्याच दिशेत असेल तर घराच्या पूर्व, उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात पाण्याची टाकी बनवून घराच्या नळामध्ये त्या टाकीतून पाण्याचा पुरवठा करावा। मैत्रिणींनो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हे सर्व व्यवस्थित असावे, त्यामुळे आपल्याला कोणताही त्रास होत नाही आणि जे घरामध्ये आजारपण, दवाखाना किंवा पैशाची चणचण भासते ती भासणार नाही। त्यामुळे हे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।